नमस्ते. डॉक्टर सी ग देसाई यांनी लिहिलेल्या श्री देवी दर्शन या पुस्तकातील देवीची उपनिषदे हे प्रकरण 11वे आपण वाचत आहोत. आता बघूया पुढील भाग. आता आपण चौथं देवीचं स्वरूप बघणार आहोत, काली. काली आणि दुर्गा ही शिवशक्तीच्या विकराल रूपांची नावे. भद्रकाली हे तिचे त्यातल्या त्यात सौम्य रूप. हॉपकिन या विद्वानाच्या मते कालीची कल्पना मूळच्या अदितीत दिसून यावी, कारण अदिती देवतेला कालमना आणि यल्लम्मा अशी नावे असून ती विनाशकारिणी आहे. काली चतुर्भुजा किंवा अष्टभुजा आहे. परशुराम अंबिकेचा भक्त आहे. यल्लम्मा सर्वंबा देवीचे डोके परशुरामाच्या आईचे रेणुकेचे आहे असा निर्देश सापडतो. कालीचे सविस्तर वर्णन सप्तशतीच्या संदर्भात आले आहेच. अध्यात्म रामायणात कालीच्या अवताराविषयी स्पष्टीकरण आहे ते निराळेच आहे. त्यामागे सीतादेवीचे महात्म्य वाढवण्याचा हेतू दिसतो. त्यात काली हे सीतेनेच घेतलेले एक रूप होते असे म्हटले असून सहस्त्रमुख रावणाचा वध सीतेने काली रूपात केला असा उल्लेख आहे. कालिकोपनिषदात श्वेताश्वतर उपनिषदातील बराचसा भाग घेऊन तो काली देवीला संबंध केला आहे. कालीचे वर्णन ती परमतत्व आहे असे गृहीत धरून केलेले आहे. पुढील देवी स्वरूप आहे गायत्री. गायत्री हे देवीचे नाव आहे. तसेच ते ऋग्वेदातील एका छंदाचे नाव आहे. सूर्य गायत्री विशेष प्रसिद्ध आहे. मुंजीत बटूला गायत्री मंत्र शिकवण्यात येतो. गायत्री देवतेबद्दल उपनिषदात बरीच माहिती आहे. अगस्त्य मुनींच्या आश्रमात राम गेला तेव्हा त्याला 18 देवतांची देवळे दिसली. त्यापैकी एक देऊळ गायत्रीचे होते. ब्रह्मदेवाच्या दुसऱ्या बायकोचे नाव गायत्री आहे. स्कंद पुराणात याविषयी कथा आहे. एकदा ब्रह्मदेव यज्ञ करीत असताना यजमान पत्नी या नात्याने सरस्वतीला यज्ञमंडपात जाण्याला उशीर झाला. यज्ञाची वेळ तर टळत होती तेव्हा इंद्रदेव घाईघाईने गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवासाठी दुसरी पत्नी शोधताना एक गवळण पाहिली. ती सुंदर होती. लोण्याचा हंडा डोक्यावरून ती नेत होती. तिलाच ब्रह्मदेवाची पत्नी म्हणून बसवण्यात येऊन यज्ञ सुरू करण्यात आला. सरस्वती उशिराने तेथे जाताच तिला खरा प्रकार कळला आणि तिने ब्रह्मदेवाला शाप दिला. हे ब्रह्मदेवा, यापुढे देवळात तुझी पूजा केली जाणार नाही. त्याला वर्षातून एका दिवसाचा अपवाद राहील. गायत्री सरस्वतीच्या पाया पडली आणि भांडण मिटले. गायत्रीला वेदमाता म्हणतात. गायत्रीच्या जपानेच विश्वामित्र हा राजर्षीचा ब्रह्मर्षी झाला ही गोष्ट सर्वश्रुत आहेच. गायत्री रहस्य आणि गायत्र्युपनिषद या 2 उपनिषदात गायत्रीची प्रदीर्घ स्तुती आहे. गायत्रीचे 3 किंवा 4 पाद असतात. ती पूर्व दिशेची अधिष्ठात्री आहे. ओंकारातील उदात्त मात्रा म्हणजे गायत्री. ती हंसवाहिनी आहे. ती कुमारी असून लाल वस्त्रे नेसते, लाल दागदागिने घालते. तिच्या अंगाला लाल उटणेच लावतात. तिच्या हातात पाश, अक्षमाला, कमंडलू आणि वरमुद्रा असतात. गायत्री मंत्राच्या प्रत्येक अक्षरावरील सविस्तर विवेचन हा या उपनिषदांचा विशेष आहे. या गायत्रीची प्रणवाशी तुलना केलेली आहे. विस्तार भयास्तव येथे संक्षेपानेच आवर्ते घेतो. आता पुढील देवीचे स्वरूप आहे तुलसी. तुलसी उपनिषद या नावाचे एक सुंदर उपनिषद असून त्यात तुळशीची पाने खाणे, तुळशीचे संवर्धन करणे, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा त्रिविध दृष्टिकोनातून कसे हितावं आहे याचे वर्णन आहे. तुलसी गायत्री सांगितली आहे ती अशी: श्री तुलस्यै विद्महे श्री विष्णुप्रियायै धीमहि तन्नः अमृता प्रचोदयात्. आता पुढचं देवी स्वरूप आहे त्रिपुरा. त्रिपुरोपनिषद, त्रिपुरा तापिनोपनिषद आणि बृहवृचोपनिषदात त्रिपुरा देवीचे सविस्तर वर्णन असून त्रिपुरेचे दुसरे नाव त्रिपुर सुंदरी असे आहे. यात शक्तिपूजेची दीक्षा आणि तंत्र यांचा उहापोह आहे. देवीची म्हणजे 3 पुरे म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण शरीरे, कर्म, उपभक्ती आणि ज्ञान हे त्रिविध मार्ग, क्रिया, इच्छा आणि ज्ञानशक्ती यांची प्रतीके आहेत. श्रीचक्राचे वर्णनही यात आहे. कौली गायत्री दिली आहे ती अशी: कौलिकुमारी विद्महे मंत्रकोटिषु धीमहि तन्नः कौलिः प्रचोदयात्. आता पुढचं स्वरूप आहे दुर्गा. अर्जुनाने महाभारतात श्रीकृष्णाच्या उपदेशावरून दुर्गेची स्तुती गायली असा दुर्गेसंबंधी अत्यंत प्राचीन उल्लेख आहे. वनदुर्गा उपनिषदात देवीचे अनेक मंत्र दिले असून एक मंत्र उलट दिलेला आहे. त्याचं कारण तंत्रमार्गात गुप्ततेला फार महत्त्व आहे असे सांगण्यात येते. त्याचा नमुना म्हणून तो मंत्र वाचा: हास्वा
यमश यमश तिवगभमते वा क्यंश मक्यंश दिय तंस्थिपमुस मे यंभ शिपिस्वकिं शिरुपु ष्ठत्यु। ओम क्लीम श्रीम ह्रीम ऐं ओम हा मंत्र उलट वाचा म्हणजे उलगडा होईल। दुर्गा गायत्री कात्यायनाय विद्महे कन्याकुमारीं धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात्। आता पुढचं देवीचं स्वरूप आहे पितांबरा। पितांबर म्हणजे पिवळं वस्त्र। या नावाच्या उपनिषदात दुर्गेच्या या स्वरूपाचं वर्णन आहे। ब्रह्मरंध्रात ही ती पितांबरा आढळेल असा निर्देश आहे। ही देवी शांभवी आणि मधुविद्या आहे। देवी यंत्रात त्रिकोण आणि षटकोनाचा समावेश असून त्याभोवती षोडशदल कमल असून त्याबाहेर 3 वर्तुळे काढतात। योनिम जगत्योनिम समयम शिवंते हा मंत्र उपासकाने म्हणायचा म्हणजे दुष्टांची तोंडे बंद होतात। डाकिनी, शंकिनी, लाकिनी, काकिनी, शाकिनी आणि हाकिनी अशा 6 राक्षसींचा उल्लेख देवी यंत्रात येतो। ही देवी रतिप्रिय असून मनोभवा आहे। या उपनिषदात संन्यास शब्दाची अभिनव व्युत्पत्ती दिली आहे ती अशी सम्यक न्यासः इति संन्यासः न तु मुंडितमुंडः। यापुढील देवीचं स्वरूप आहे राजश्यामला। वामाचार शाक्तपंथी यांची ही देवता। मतंगाने आपला शिष्य कुचिमार याला राजश्यामला रहस्य उपनिषद सांगितले। या उपनिषदाप्रमाणे मंत्र, न्यास, सूक्त, पूजा आणि मैथुनाने ब्राह्मणाला भोगमुक्ती मिळते। शुक्रवार हा राजश्यामलेच्या पूजेचा खास दिवस। या पंथाचे लोक देवी म्हणून प्रत्यक्ष स्त्रीची पूजा करतात। ती पूजा कशी करतात याचं वर्णन या उपनिषदात असलं तरी ते उच्च वैचारिक पूजा देणाऱ्या या पुस्तकात साजणारे नाही, म्हणून इति अलम। पुढचं जे देवी स्वरूप आहे ते आहे राधा। राधोपनिषद आणि रसिकानंद उपनिषदात राधेसंबंधी पुष्कळ माहिती आलेली आहे। या राधापंथात साधक राधेशी अभेद प्राप्तीकरता झटतो। राधेला श्रीकृष्णाच्या सहवासाचं सुख मिळालं तसं साधकाला मिळावं असं वाटत असलं तर त्याला राधाच झाले पाहिजे ही कल्पना। हरिवंशात, विष्णू पुराणात किंवा भागवतात राधेचा निर्देश नाही हे एक वैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखे आहे। कोणत्या ग्रंथात राधेचा पहिला निर्देश आहे हे सांगणे कठीण आहे, पण राधा हा राध या धातूपासून झाला। त्याचा अर्थ जी सुंदर मोहक होती ती राधा। गोपालतापिनी उपनिषदात राधेचा उल्लेख आहे। धारा शब्दाचा उलट राधा शब्द होतो। विषयाकडे जाणारा मनाचा प्रवाह विच्छतीकडे वळवणे हीच सूचना राधा या शब्दात आहे। विष्णुस्वामी आणि निंबार्क सांप्रदायिकांतही राधा मानतात। जयदेवाच्या 12व्या शतकातील गीतगोविंदात राधेची स्तुती आहे। 9व्या उपनिषदात राधेला मानाचे स्थान आहे। आता पुढचं देवी स्वरूप आहे सौभाग्यलक्ष्मी। सौभाग्यलक्ष्मी चतुर्भुजा असून तिचा वर्ण सोनेरी आहे। तुरिया किंवा तुरियातीता अशी ती आहे। श्री महालक्ष्मी रक्तकमळावर बसलेली आहे। तिचा रंग पिवळा असून अभय आणि वरमुद्रा धारिणी अशी ती आहे। या देवीचा एकाक्षरी मंत्र म्हणजे श्रीही असा आहे। तिच्यावर 2 पांढरे हत्ती सोंडेने पाण्याचा अभिषेक करतात। रत्नखचित मुकुटाने तिच्या मस्तकाची शोभा वाढली आहे। सौभाग्य लक्ष्मीच्या अनुषंगिक 32 शक्तींची नावे दिलेली आहेत। त्यावरून या देवीचे मंगलमय रूप लक्षात यावे। यापुढील देवी स्वरूप आहे सरस्वती। या नावाने नदीचे उदात्तीकरण सरस्वती देवतेत झाले असे काहींचे मत आहे। सरस्वती पुराणातील कथांप्रमाणे ही ब्रह्मदेवाची मुलगी किंवा बायको। वाणीचे ते साकार रूप। मनुस्मृतीप्रमाणे रात्रीचा शेवटचा प्रहर सरस्वतीला प्रिय असतो। सरस्वती रहस्य उपनिषदात सरस्वतीची स्तुती असून त्यात ती ब्रह्मदेवाची मुलगी असं तिचं वर्णन आहे। ती अत्यंत देखणी असून तिचे ओठ लाल असून ती जग निर्माण करते असा उल्लेख आहे। सरस्वती हे लक्ष्मीचेच रूप। सरस्वती गायत्रीचा प्रांत पश्चिम दिशा। रंग काळा, गरुड हे वाहन। ती कृष्ण वस्त्र परिधान करते। तिच्या हातात शंख, चक्र, गदा आणि अभयमुद्रा असतात। सरस्वती शुभ्रवर्ण आहे असाही दुसरा उल्लेख आहे। चंपक पुष्पांनी तिचे पूजन करतात। यापुढील देवीचं स्वरूप आहे सावित्री। गायत्रीच्या संदर्भात सावित्री दक्षिण दिशेची स्वामिनी। तिचा रंग गोरा, अंतरिक्षात राहते, बैलावर आरूढ होते। दिवसाचा दुसरा भाग हा तिच्या स्वामित्वाखालचा। सावित्री तरुण असून पांढरा पोशाख करते। तिच्या हातात त्रिशूळ आणि डमरू असतो। यापुढील देवी स्वरूप सीता।
सीतोपनिषदात सीतेचे मूळ प्रकृती आणि माया असेही वर्णन आहे. सीता या शब्दाची व्युत्पत्ती देताना असे सांगितले आहे की स म्हणजे सत्य, अमृत आणि साफल्य, विष्णूची योगमाया म्हणजे ई आणि महालक्ष्मीचे प्रतीक म्हणजे ता हे अक्षर. अशा रीतीने सीता शब्दाचा तांत्रिक अर्थ अमृतमयी विष्णूची योगमायारूपी महालक्ष्मी असा होतो. आता पुढचे देवी स्वरूप आहे सुमुखी. सुमुखी उपनिषदात सुमुखी देवी प्रेतावर आरूढ झालेली असते असा उल्लेख आहे. तिचा पोशाख तांबडा असून लाल बैठकीवर ती बसली आहे. छातीवर गुंजांचे हार रुळत आहेत. उन्नत स्तनी अशी ही देवी युवती आहे. चामुंडा रूपात तिचे हृदयात ध्यान करावयाचे आहे. वरील विवेचनानंतर असं लक्षात येईल की ह्या देवीच्या विविध रूपांची वर्णने देवी उपनिषदात असून त्या उपनिषदांचे फार मोठे कर्तृत्व अथर्वण मुनींचे आहे. यात भक्तीचे विविध मार्ग आलेले आहेत. देवीकडे प्रथम भयपूर्वक, मग आई या नात्याने, काही ठिकाणी देवी प्रेयसी या दृष्टीने, तर काही ठिकाणी भक्त हा प्रेयसी आणि देवी हा प्रियकर अशा विविध दृष्टींनी देवी पूजेकडे पाहिले गेलेलं आहे. श्री देवी दर्शन या पुस्तकातील देवीची उपनिषदे हा भाग वाचून आपला आज पूर्ण झालेला आहे. नमस्ते.